आंबे, हिरवे आंबे, आंबे घ्या आंबे, ताजे आंबे. थांबजाजी काकू, किती रुपये किलो दिले? 20 रुपये किलो. कालच्या हवा गराट सुटले त्याचे असन. हो, नाही ते एवढे सस्ते आंबे दिले कोणते भेटन? हवा गराडीन पडले तेच राहीन ना. देता का अर्धा किलो? तू ये चौकात, ये चौकातच बसतो मी. तिथंच मा दिन्या तागडी पाड्डा आणून राहिला तर मापाशी हाय बी नाही. आणि तिथंच येऊन घे. आता एवढं मोठं उतरवणं आणि वर डोक्यावर ठेवणं लय जड होईन. मी चौकातच चालली आहे, सांगत चालली. अर्धा किलो आंब्यासाठी चौकात या लागेल का? देऊन द्या ना 4-5 होतेच. किती अर्धा किलो? नाही तुले नाही देत 4-5. अर्धा किलो किती होते ते मोजून घेऊन घे. हिशोब तो हिशोब. एवढं मोठं घरी असून ते पडले पुल्ले आंबे आणले इकाले असं नाही का? घेऊन घे बा 4-5. आणि त्यात इकन 20 रुपये किलो. सारं घरी बरोबर आहे, नवरा मास्तर आहे तरी बापा बापा केवढा लोभ आहे बापा. आंबे घ्या आंबे. आंबे घेऊन चालले का काकू? हो, पाहिजे का तुले आंबे? हो पाहिजे तर होते. ये मग चौकातच बसतो म्हणलं मी. सांगत जातो. दुकान बंद करा लागेल मग मला तर. हे नाही घरी. तुला किती पाहिजे सांगून दे, मग मी तेवढे पाठवून देईन देण्याच्या हाती. आई तागडी पाड्डा दिसलाच नाही. अरे तिथंच तर होतं, तुला मी सांगितलं तिथंच होतं ना. पाहिले नाही का बरोबर? तिथं गोटे होते पण ते नव्हते, पाड्डा नव्हतं. वाटतं माय आता काय नाही इकन रे आंबे. आणखीन घरी जाऊ का मी? असं करा ना शांता काकू, तुम्ही इथंच बसा ना. मी दुकानातून मोजू देत जाईन, मापाशी देत जा. चौकात इथूनच जाईन ना बाया, कुठून जाणार आहे? आणि तुला अडचण होईल ना, तू गिऱ्हाईक पाय असताना. नाही होत, काही अडचण नाही तर मला देऊन द्या मोजून पूर्ण आंबे. मी दिवसभर इकून देईन आणि तुम्हाला संध्याकाळी पैसे देऊन देईन. नाही तू काय एवढी तकलीफ घेता. बसतो मग इथंच मी. तसं करा मग. थांबा मी उचलू लागायला येतो. उचलतो ना मी. पंजाब नाही का दुकानात? कुठे गेला पंजाब? ते का? ते माल आणायला गेले म्हणून मी बसली आहे. काकू गेली का गुड्डी मामाच्या गावाला? हो गेली ना, दुसऱ्याच दिवशी गेली मामासोबत तिच्या. आम्ही बी जाणार आहे म्हणूनच आम्ही आंबे विकणार आहे पटापट. मग आम्ही बी जाणार आहे मामाच्या गावाला. हा नाही काही धंदा खतम होत नाही, जास्त लागण आता. तेव्हा चालल्या शांता काकू? जाऊ ना 1-2 दिवसांना. लावलं का आणखी 1-2 दिवस? सांगितलं ना रविवारी जायचं आहे म्हणून. मग सांगत जा ना सगळ्याला का आम्ही रविवारी जाणार आहे म्हणून. हो बाई आम्ही रविवारी जाणार आहे. बोलली होती मी दिनी. आंबे एकूण तिकीटसाठी पैसे जमा करून आले का तुम्ही दोघं? अरे दिनी नाही तिकीटचे पैसे तर देईन बाबा, पण वारात आंबे होते ना, मग काय करणार त्याचं म्हणून निघून टाकतो. मग इकल्यावर आम्ही जाणार आहे. दिन्या संग बोलायलाच नाही भेटलं, नाही हिंमत बी नाही होत यायला घरी. दिन्या त्यानं वाचली रे मी. काकू मायानं नाही वाचलं तुम्ही, सगळेच जण होते. ह्या बी सगळ्या बाया आलत्या, सगळ्या काकू आलत्या, आम्ही बी होतो. मी एकटा घरी होतो, सगळेजण होते म्हणून. तुम्हाला मी तशी 1-2 दिवसानं पार्टी देणारच आहे. सगळ्या पोराले आणि सगळ्या बायाले. आणि पोरायले सगळ्यात जास्त पहिले. आता नका देऊ, मी गावावरून येईन ना तेव्हा त्याचा. तसंच करीन मग. कायची पार्टी वेळ पद्मा? काय पाहिजे पार्टी नाही फार्टी काही खूप. आम्ही आमचं हेच केलं ना, तुला वाचवलं होतं काय झालं? तू कोण ना कोणी लागतंच ना आमची. आता तुमचा मोठेपणा आहे, नाही तर मी एवढी खराब वागणारी बाई. तुम्ही मला वाचवलं तरी पाहायला आल्या. हा नवरा असून घरी राहिला, भाऊ नाही आला तर भाऊ नवरा दोघं बी येऊ शकत होते ना हिम्मत करून. पण ते दोघं सकाळ दिवस तिघाची वाट पाहून राहिले होते. पण तुम्ही एवढे हिम्मतवान आणि तुमच्यापेक्षा बी हे दिने आणि पोरं, याचे ते उपकार मी जन्मात नाही भेटणार. काकू तुमची गुड्डी खूप रडत होती, मग आम्हाला खूप वाईट वाटे. मग आम्ही विचार केला का चला काकूला पाहायलाच जाऊ दे त्या जुन्या गोष्टी सोड. चल आम्ही पाहिजे का घे. येतो ना, येऊ तर त्या बायाले पहिले. मी सांगू नका आई का आई गुड्डीच्या पद्मगावच्या दुकानात बसली आहे म्हणून. अरे मीच सांगितलं इथूनच येईन ना, त्या कुठून जाईन. मोठे मोठे आंबेच पडले काकू आहे ना? हो मोठे मोठेच पडले. चांगले आंबे आहे, मस्त आंबे काय पकती आले आहे आता. पण हवा गरडीनं ह्या आंब्याचं लोणचं टिकन का काकू? तर फ्रीज मध्ये ठेवलं तर टिकन, पण काही खरं नाही. तात्पुरतं चांगलं आहे, खाली 1-2 महिने टिकते. तसंच लोणचं चांगलं लागते 1-2 महिन्याचं. देऊन द्या भले 5 किलो.
2 किलोचं लोणचं करून घेईन. खाते मोहित, त्याला खूप आवडते. आणि 3 किलोच्या खुला करून घेईन. काकू तुम्ही नाही जात का मामाच्या गावाले, मोहितच्या मामाच्या गावाले? झालं बापा याचं पुराण, मामाचं गाव खतम नाही त्याचं. जाईन ना रे, सारेच जण जाईन, पण तुला सांगू सांगू जाईन का? तू तर असा खुश झालाय जगाई तू. नाही बा आम्ही नाही जात. आम्ही पहिले 2 वर्ष मामाच्याच गावले राहिला ना, तो त्याचे काही मामा पामी त्याच्यासोबत काही चांगले नाही राहत, म्हणून नाही जात आम्ही. येईन त्याची आजी येईन तर देऊ का टोपली मोजासाठी काकू आंबे? थांब तुम्ही, लय दिवस झाले आली नाही मी. ब्लाउजाच्या तर मला फुरसतच नाही भेटून राहिली. हे काय नाच मोज आणखीन कोणी येईन ना. मी नाही आलती बा पद्मा वहिनी तुम्हाला पाहू लागाले. मला ना माझी तब्येतच खराब होऊन गेली ती. मला तर काही आठवत बी नाही कोण आलतं काय झालं. फक्त मला हे पोरं जास्त आठवते. बरी आहे का तब्येत? दीदीले काय झालं? चांगलीच आहे. छा काकू तुम्ही केव्हा चालला गावाले? पदे बी चालला असेल ना. तिने जा बरं तू घरी. जो येईन त्याला सारेलाच विचारशील का केव्हा चालला गावाले, केव्हा चालले गावाले. बरोबर साहेब त्याचं शांताबाई. आता मामाच्या घरी जातीस तर सुट्ट्या लागल्या तर पहिल्यासारखा जमाना राहिला का? आम्ही तर आमच्या मामाच्या घरी जशा सुट्ट्या लागल्या तेव्हाच्या जात होतो. तर शाळा लागणार तेव्हा घरी येत होतो. तर जमाना नाही राहिला आता. आता कोणी कोणाच्या घरी सपातच नाही. मला त्याचा बा 2-3 किलो आणि पाटलिंग काकून सांगितले 10 किलो. पप्पा 10 किलोचं काय करते या पडल्या आंब्याचं पाटलिंग काकू? सून आली आहे करायला लावून खुला. आंबा आला असं नाही यावर्षी? आंबे नाही आले का? कोण पाहाले जाईन आले असं, पण मांगर होता का पहिली घरात तर पुरंच होय झाला म्हणे. आणि तिकडे साईड नाही जंगलाच्या साईडनं या कामा नाही म्हणते. बंदराने खाल्ले तर कोणी बारीक असं तर पाडपुड करून घेऊन गेले असं. आता म्हणे शांता आलीस म्हणे आंबे खाले तर घेऊन येणे म्हणे 10 किलो. चांगला खुला करून आमचूर चालते म्हणे वर्षभर. सून आली आहे का पाटलिंग काकूची? हो 4-5 दिवस झाले आली आहे. विले काले सांगितलं तिच्यासोबत दोस्ती लावून कारण आग लावायचे धंदे. चंदा त्या मनात जो तुला वाटून राहिलं ना ते कामं सोडले मी आता. मला लय अनुभव आला. वहिनी सगळ्यात सोडले असेल ना तुम्ही, सगळ्यात चांगले कामं केले. सगळ्यात चांगला तुम्ही सबक शिकले. मग सोडूनच द्या आता. तुम्ही आता सगळ्याजणी पहिले बसा. मी चांगला चहा करतो आणि चहा प्या. आता का चहा प्यायची वेळ आहे का हे पद्मा? नाही तर निंबू पाणी करू का? जाऊ दिले काले चहाच कर. सांगा कोणाकोणाला किती किती आंबे लागते भरा का पुडक्यात आणि मोजून दे तुम्ही तिथून. तू कायले आली हो सुनीता? देत होता ना दिन्या तुला आणून. तू येचू लागली तर काय तुला किती पाहिजे?